नमस्कार TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी, लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला 30 ते 35 जागा मिळतील असा अंदाज शरद पवारांनी व्यक्त केला आहे। तर पक्ष विलीन करावा लागेल अशी वेळ महाविकास आघाडीवर येईल असा पलटवार यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे। तर महाविकास आघाडीला 30 ते 35 जागा मिळतील असा अंदाज या ठिकाणी शरद पवारांनी व्यक्त केलाय। मला असं दिसतंय, मागच्या निवडणुकीला 5 वर्षापूर्वी काँग्रेस पक्षाला 1 जागा मिळाली, आम्हाला 4 जागा मिळाल्या, 1 ते मुस्लिम लीगला मिळाली, याच्यामध्ये एकंदर 6 जागा विरोधी पक्षाला मिळाल्या। आत्ता असं दिसतंय की आम्हा लोकांची संख्या ही 30 ते 35 याच्या आसपास जाण्याची शक्यता नाही। पक्ष विलीनीकरण करावं लागलं अशी परिस्थिती निर्माण होणार आहे। पक्ष विलीनीकरण करावं लागलं अशी परिस्थिती निर्माण होणार आहे। आता विलीनीकरणाच्या गोष्टी या करतात आहे, एक तर शरद पवार साहेब उद्धव ठाकरे सोबत विलीन होतील किंवा शरद पवार साहेबाला काँग्रेसमध्ये विलीन करावं लागेल। कारण शरद पवार साहेबांना माहिती आहे की तुतारी काही वाजणार नाही आहे, तुतारी बंद पडणार आहे आणि हे तुतारी बंद पडल्यावर करायचं काय, तर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना दोघांनाही काँग्रेसला विलीनीकरणाशिवाय मार्ग राहणार नाही, दोघेही काँग्रेसमध्ये विलीन होतील। असंच भूमिका मागच्या 2.5 वर्षापासून उद्धव ठाकरेंनी स्वीकारली। काँग्रेस जे बोलतात ते उद्धव ठाकरे करतात आहे, काँग्रेस जे वागतात तसे उद्धव ठाकरे वागतात आहे। कुठल्याही लेवलला उद्धव ठाकरे मताच्या राजकारणाकरता खाली पडायला तयार आहे। तर लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला 30 ते 35 जागा मिळतील असा अंदाज शरद पवार यांनी व्यक्त केलेला आहे। तर पक्ष विलीन करावा लागेल अशी वेळ महाविकास आघाडीवर येईल असा पलटवार यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला। 3 टप्पे झालेले आहेत, तशा वेळेला शरद पवार यांनी हा